समृद्धी ज्वेलर्सवरील दरोड्याच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील 2 आरोपी पंजाब राज्यातून जेरबंद. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 व 2 ची कामगिरी. दिनांक 15/5/2026 रोजी रात्री 21 वाजेच्या सुमारास न्यू समृद्धी ज्वेलर्स हिरावाडी व पंचवटी येथे 6 आरोपितांनी ज्वेलर्स दुकानात दरोडा टाकून सोने चांदीचे दागिने लुटण्याचा प्रयत्न करून पळून गेले होते. त्यावरून पंचवटी पोलीस ठाणे येथे फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 253/2026 भारतीय न्याय संहिता कलम 310(2) 311 सह भारतीय हक कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय श्री किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 माननीय मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 माननीय किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर माननीय श्री संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख यांनी गुन्हे शाखेस योग्य ते मार्गदर्शन करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या होत्या. सदर गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 व 2 यांचे पथक हे समांतर तपास करीत असताना गुन्ह्याच्या घटनास्थळी तात्काळ भेट देऊन अज्ञात आरोपितांचा शोध घेत होती. त्यावरून पोलीस हवालदार विशाल देवरे, प्रशांत मरकड, विशाल काठे, नाझीम खान पठाण, मुख्तार शेख, पोलीस हवालदार महेश साळुंखे, पोलीस अंमलदार राहुल पालखेडे, पोलीस अंमलदार आप्पा पानवळ, राम बर्डे, गोरक्ष साबळे, नितीन जगताप, विलास चारोस्कर यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणावरून आरोपी यांचे वास्तव्याबाबत माहिती प्राप्त केली. त्यानुसार माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार प्रशांत मरकड, विशाल काठे, विशाल देवरे, चालक नाझीम खान पठाण, पोलीस अंमलदार मुख्तार शेख अशांचे पथक नाशिकवरून मोहाली पंजाब येथे जाऊन सतत 3 दिवस अहोरात्र परिश्रम करून आरोपी नामे हरीश कुमार, पिता महेंद्र सिंग, वय 47 वर्ष, राहणार कॉलेज कॉलनी, डेरा बस्ती, मोहाली पंजाब, रणजित सिंग, पिता दर्शन सिंग, वय 52 वर्ष, राहणार गाव बहादरपूर, फकीरा, जिल्हा पटियाला पंजाब यांना मोठ्या शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा हा त्यांच्या साथीदारांसह केल्याची कबुली दिली आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल, गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार प्रशांत मरकड, विशाल काठे, विशाल देवरे, चालक नाझीम खान पठाण, पोलीस अंमलदार मुख्तार शेख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कैलास चव्हाण, आप्पा पानवळ, राम बर्डे, गोरक्ष साबळे, विलास चारोस्कर, नितीन जगताप, प्रदीप मस्ते, संदीप भांड, उत्तम पवार, रवींद्र आढाव, देविदास ठाकरे, योगीराज गायकवाड, मिलिंद परदेशी, जगेश्वर बोरसे, धनंजय शिंदे, अमोल कोष्टी, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट, चालक पोलीस हवालदार सुकाम पवार, चालक समाधान पवार, महिला पोलीस अंमलदार अनुजा एलवे, शर्मिला कोकणी तसेच गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेळके, पोलीस हवालदार प्रकाश महाजन, अतुल पाटील, मनोज परदेसी, चंद्रकांत गवळी तसेच मध्यवर्ती गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेरखान पठाण, अतुल पाटील, समीर चंद्रमोरे, योगेश परदेसी आणि तांत्रिक विश्लेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे व त्यांचे पथक तसेच परिमंडळ 2 मधील गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार अशांनी संयुक्तरित्या केलेले आहे. दिनांक 15 मे रोजी संध्याकाळी सुमारे 8:30च्या वेळेस पंचवटी येथील समृद्धी ज्वेलर्स हिरावाडी येथे सशस्त्र दरोडेखोरांनी दरोड्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये दुकानामध्ये मास्क लावलेले सशस्त्र दरोडेखोर घुसले होते आणि त्यांनी पिस्तूलचा धाक टाकून पळवण्याचा प्रयत्न केला. परंतु दुकानातील येथील जे वर्कर्स होते त्यांनी नेटाने त्यांचा प्रतिकार केल्यामुळे त्यांना कुठलीही मालमत्ता लुटता आली नाही. या प्रकरणामध्ये अज्ञात आरोपींच्या विरुद्ध दरोड्याचा प्रकार केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या प्रकरणामध्ये विशेष म्हणजे कुठलाही सुगावा नव्हता. या आरोपींकडे कुठलाही मोबाईल नंबर त्यांचा सुरू नव्हता. क्राइम ब्रांच युनिट 1 आणि युनिट 2 या पथकांनी अहोरात्र मेहनत घेऊन त्याचबरोबर
पंचवटी पोलीस स्टेशन यांनी देखील याच्यामध्ये मेहनत घेतली. सर्वांनी मिळून 500 पेक्षा जास्त कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेरे सतत ढुंडाळले आणि त्यावरून त्यांनी आरोपींचा माग काढत काढत शेवटी या गुन्ह्यामध्ये ज्या आरोपींनी हा गुन्हा केला अशा 6 पैकी 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. हे 2 आरोपी पंजाब येथील आहे, एक आरोपी मोहाली येथील आहेत आणि दुसरा एक पटियाला येथील आहे. दोनही आरोपी जे ताब्यात घेतलेत, अटक केले ते रेकॉर्डवरचे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांनी वारंवार असे गुन्हे केलेले आहेत आणि विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचा सुगावा नसताना हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. आरोपींची ओळख 2010 मध्ये जेलमध्ये, अंबाला जेलमध्ये झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांनी ठरवलं की आपण एकत्रित कुठेतरी दरोडा करायचा. त्या उद्देशाने ते पंजाबवरून निघाले. पंजाबवरून निघतानाच त्यांनी त्याच वेळेस त्यांचे मोबाईल बंद केले पोलिसांना लक्षात येऊ नये म्हणून, आणि ते सुरुवातीला मुंबईला आले. मुंबईला येऊन त्यांनी परत नाशिक गाठलं. नाशिकला त्यांनी इथल्या ठिकाणांची रेकी केली. त्यांनी रेकी करून हे जे ज्वेलर्सचं दुकान आहे ते रोडवर असल्यामुळे इथून पळून जाणं सोपं आहे असं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी इथे दरोडा करायचं ठरवलं. त्यांनी नाशिकमध्ये इथे येऊन लॉजमध्ये थांबले. नंतर त्यांनी इथूनच 2 बाईक चोरी केल्या आणि त्या 2 बाईकवर ते त्या दुकानापर्यंत आले होते आणि दुकानामध्ये येऊन त्यांनी दरोड्याचा प्रयत्न केला. रिव्हॉल्वरचा धाक दाखवला. कारागिरांनी, वर्कर्सनी प्रतिकार केल्यामुळे त्यांना काही लुटता आलं नाही. त्यामुळे त्यांना आहे त्याच रिकाम्या हाताने त्यांना परत जावं लागलं. परंतु त्यांनी त्यावेळेस पिस्तलच्या बटनी डोक्यात मारहाण केल्यामुळं दुकानाचा कारागीर जखमी झाला होता. तो हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित आहे, आउट ऑफ डेंजर आहे. परंतु कुठलाही सुगावा नसताना देखील, आरोपींकडे मोबाईल नसताना देखील फक्त तांत्रिक कौशल्य, अहोरात्र मेहनत घेऊन 500 पेक्षा जास्त सीसीटीव्ही 2 दिवसामध्ये बघून आरोपींचा माग काढून मुख्य 2 आरोपींना अटक केलेली आहे. तर आरोपींचा शोध सुरू आहे. नाशिकमध्ये आरोपींचं कुठलंही कनेक्शन नव्हतं. हे रेकॉर्डवरचे सराईत गुन्हेगार आहेत. ते रॅन्डमली नाशिकमध्ये आले आणि नाशिकमध्ये येऊन 2 दिवस सतत रेकी केली आणि त्यांनी ते ठरवलं की कुठल्या ठिकाणी त्यांना दरोडा करणं शक्य आहे. त्यांचं नाशिकमध्ये कुणाशी काही कनेक्शन नाही. या अगोदर त्यांच्यावर सत्य वार्ता न्यूज.